मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात चर्चेला ऊत आला होता. पण गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यातच होतं. अखेर राज ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत शिंदेंच्या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं. मुंबई शहराच्या अनधिकृत पार्किंगच्या मुद्द्यावर आपण शिंदेंची भेट घेतल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. शिंदेंकडे नगरविकास खातं आहे, त्याअंतर्गत शहराचा विकास या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. पाहूयात त्यांनी नेमकं या पत्रकार परिषदेत काय काय सांगितलं. सगळीकडे रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. म्हणजे जिथे एक 25 माणसं राहत होती, एक 40 माणसं राहत होती, आज तिकडे जवळपास 400 माणसं राहत आहेत. जागा तेवढीच आहे, रस्ते तेच आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज अनेकांकडे अनेक गाड्या आहेत. त्या गाड्या आज पार्किंगमध्ये न जाता आज रस्त्यावरती उभ्या राहतात. सगळीकडे जॅम होऊन बसलेला आहे. हा प्रत्येक शहरांचा प्रश्न आहे. आणि शहरांमध्ये येणारी जी माणसं आहेत ती थांबत नाहीयेत. तीच गोष्ट मी आता त्यांच्या कानावरती घातली. ही गोष्ट त्यांनी लगेच ताबडतोब त्या भूषण गगराजेंना फोन करून त्यांनी सांगितलं की काय करायला पाहिजे ते सगळं करा. तर या सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी आपल्याकडच्या लोकांचा विश्वास बसत नाही. नाही काहीतरी असणार, ह्याच्यामध्ये पण काहीतरी असणार. मग तुम्हाला काय चर्चा करत बसा. ती एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यामधनं राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांनंतर निवडणूक आहेत. आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन. शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशी बोललो असतो मी कशासाठी भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.